विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात MKCL समन्वयक सचिन भोईटे यांचं सारथीबद्दलचं मनोगत. प्रत्येक संघर्ष एक संधी घेऊन येतो आणि योग्य मार्गदर्शन ही संधी यशात रूपांतरित करते. मी सचिन भोईटे गेल्या 14 वर्षांपासून MKCL साठी कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून काम करत आहे. माझं मूळ गाव पालकरवाडी, राधानगरी तालुका, जिथं सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि भोगावतीच्या ओघात माझं बालपण गेलं. शेती हा आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. गावातलं साधं परंतु संघर्षाने भरलेलं जीवन पाहत मोठं होताना मला समजलं की शिक्षण आणि कौशल्य हेच आयुष्याला पुढे नेणारं खरं भांडवल आहे. MKCL सोबतच्या माझ्या प्रवासाला सुरुवात झाली 2011 मध्ये, जेव्हा मला जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी मिळाली. त्यानंतरच्या वर्षामध्ये मला फक्त MKCLचाच नव्हे तर सारथी संस्थेच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ज्ञान आणि संधी पोहोचवण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. आज या प्रवासाचा एक भाग बनल्याचा अभिमान आहे, ज्यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीचं बळ मिळालं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून 23 जानेवारी 2023 रोजी सारथी आणि MKCL यांनी छत्रपती संभाजी महाराज डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला. हा उपक्रम केवळ कौशल्य विकासासाठी नव्हता, तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील मराठा, कुणबी आणि मराठा कुणबी या समाजातील तरुणांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचं एक व्यापक अभियान होतं. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकल्प 18 केंद्रांवर सुरू झाला आणि अल्पावधीतच 150हून अधिक केंद्रांवर यशस्वीपणे विस्तारला. यामध्ये केवळ तांत्रिक कौशल्य नाही, तर व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास वाढवणं आणि रोजगाराच्या संधी उभारण्यावर भर होता. हा उपक्रम फक्त शहरी केंद्रांपुरता मर्यादित न राहता ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत पोहोचवणं हे आमचं ध्येय होतं. सारथी उपकेंद्राच्या सहकार्यानं ग्रामसभा, महाविद्यालयीन चर्चासत्र आणि तालुकास्तरीय अधिकारी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. विशेषतः 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सारख्या विशेष प्रसंगी ग्रामसभांमध्ये सारथीच्या योजनांचा प्रचार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन या योजनांची माहिती दिली आणि समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवलं. सारथीचे कार्यकारी संचालक आदरणीय अशोक काकडे सर यांच्या पुढाकारानं वीर बाजी पासलकर शिकता शिकता कमवा योजना राबवण्यात आली. या उपक्रमानं शेकडो विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य शिकवलं नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रकल्पामध्ये काम करून छान कमाई केली. आपल्या पहिल्या कमाईतून त्यांनी आपल्या कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी केल्या, ज्यामुळे त्यांच्या पालकांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले. या योजनेचा प्रभाव फक्त आर्थिकच नव्हता, विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यापासून स्वावलंबनाच्या क्षमतापर्यंत सर्व काही सुधारत होतं. सारथीच्या मार्गदर्शनाखाली 19 फेब्रुवारी 2024 रोजी पन्हाळगड आणि भुदरगड इथं गडकोट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी केवळ श्रमदानच केलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचं संवर्धन करण्याचं महत्त्वही समजलं. जिल्हाधिकारी अमोल येडगेसर आणि प्रसार माध्यमांनी या मोहिमेचं विशेष कौतुक केलं. ही मोहीम सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं एक आदर्श ठरली. CSMS दीपचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणानंतर नोकऱ्या मिळवल्या, तर काहींनी स्वयंरोजगार उभारला. ज्यांनी नोकऱ्या मिळवल्या ते केवळ व्यक्तींचे नाही, तर त्यांच्या कुटुंबाचेही जीवनमान उंचावले. MKCLचे चीफ मेंटॉर विवेक सावंत सर, व्यवस्थापकीय संचालिका वीना कामथ मॅडम आणि दक्षिण विभाग प्रमुख अनिल गावंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि सारथीच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला. सारथी उपकेंद्राच्या सहसंचालिका किरण कुलकर्णी मॅडम यांच्या अनमोल मार्गदर्शनानं या उपक्रमाला गती मिळाली. स्वप्न साकार होतात जेव्हा त्याला योग्य दिशा आणि प्रयत्नांची जोड मिळते. सारथी आणि MKCLच्या या यशस्वी प्रवासाचा मी एक भाग बनू शकलो याचा मला अभिमान आहे. या उपक्रमानं केवळ विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं नाही, तर त्यांच्या कुटुंबांना आणि समाजालाही एक नवी दिशा दिली. सारथी, MKCL आणि माझ्या सहकार्यांच्या सहकार्यानं मी तळागाळापर्यंत शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.